का 11ला गेलं की बरोबर बंद करते पेपर एकदा दिल त्यावेळी असतं का तिथं मॅडम कोण आहे का नाही तिथं कोण बसलं असतंय सर असतात काय मॅडम असतात ना दिवसभर असतात नाही नाही काय थांबा मारताय हा V1 किती आहे आणि V2 आहे 32 V इज इट राईट आणि विचारलंय काय एफिशियन्सी इंजिन व्हॉल्यूम इन्क्रीज झालंय ऍडॅबॅटिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम एक्सपांड झालं ना हा मग ऍडॅबॅटिक मध्ये व्हॉल्यूम जेवढे एक्सपांड होत आहे त्यावेळी टेम्परेचर काय होतंय कमी होते म्हणजे हा TH आहे T1 is what TH and T2 and efficiency फॉर्म्युला इन टर्म ऑफ TC असतोय म्हणजे ह्या डेटावरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे TC/TH फाइंड करायचं इज इट क्लिअर असा प्रॉब्लेम आहे की कोणी सॉल्व्ह केला आन्सर पॉइंट बरोबर कुठला गॅस दिलाय गॅस कुठे दिलाय डायटोमिक डायटोमिक साठी गॅमा किती असतोय डिग्री ऑफ लेवल किती असते 5 म्हणजे 7/5 किती येणार इज अ गॅमा 7/5 बरोबर काय मोनोसाठी 3 लेवल असते म्हणजे 5/3 5 + 2 7 7/5 असं लक्षात ठेवायला पाहिजे एक्झॅक्टली लक्षात ठेवायला पाहिजे 1.4 याचा आन्सर येते इज इट राईट ओके आता रिलेशन काय TNV मध्ये TV गॅमा मायनस इज इट राईट इज कॉन्स्टंट म्हणजे आपल्याला काय पाहिजे गॅमा -1 7/5 -1 किती येणार बरोबर ओके आता इनव्हर्स रिलेशन आहे आपल्याला माहित आहे की आपल्याला फाइंड करायचं TC/TH इनव्हर्स रिलेशन TC/TH V1 बाय raised to gamma minus 1 आता V1 is V V2 is right is 2/5 so 32 लिहिलं 2 raised to 2/5 5 गेट कॅन्सल त्यामुळे राहिलं 1/2 स्क्वेअर म्हणजे किती 1/4 बरोबर रेशोला 1/4 गॉट इट आणि त्यामुळे एफिशियन्सी आली 1 - TC/TH बोल बोल की काय डाऊट आहे एफिशियन्सी आपल्याला TC/TH पाहिजे 4 - 1 3/4 3/4 म्हणजे किती ओके आला लक्षात प्रॉब्लेम काय म्हणजे TC/TH रेग्युलर देतात ह्यामध्ये फाईन करायला डिफरंट वेने विचारले प्रॉब्लेम्स आहेत
क्लिअर